जगावरती राज्य केलं होतं ते अफगाणिस्तानवरती राज्य करू शकले नाही. म्हणजे एक जागतिक महाशक्ती 19व्या शतकामध्ये हरली अफगाणिस्तानमध्ये येऊन. दुसरं तुम्हाला माहिती पाहिजे की 1980च्या दशकामध्ये USSR म्हणजे युनायटेड सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक किंवा सध्याचं रशिया ही एक महाशक्ती होती. ते अफगाणिस्तानमध्ये आले होते. 10 वर्ष त्यांनी तिथे लढाई केली, परंतु त्यांचा तिथे पूर्णपणे पराभव झाला. लक्षात आपल्याला हे असायला पाहिजे की रशिया किंवा USSR हे काही पेपर टायगर नव्हते, म्हणजे कागजी वाघ नव्हते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात पराक्रम गाजवलेला होता. त्यांच्याकडे अतिशय अनुभवी सेनानी होते. तर तुम्हाला नावं माहिती असतील तर मार्शल झुकाव, मार्शल गोर्शको वगैरे. सॅलिड युद्धामध्ये त्यांचे जवळजवळ 2.5-3 लाख सैनिक त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं होतं. आणि ज्यावेळेला दुसरं महायुद्ध संपलं त्यांनी ते बर्लिनपर्यंत म्हणजे जी कॅपिटल आहे जर्मनीची तिथपर्यंत जाऊन ते पोचलेले होते. एवढे त्यांनी आक्रमक कारवाई केली होती. अनुभवी सेनापती, अनुभवी सैनिक, तंत्रज्ञान, सर्वात आधुनिक शस्त्र असं असूनसुद्धा रशियाचा अफगाणिस्तानमध्ये पराभव झाला. आणि मग आता सध्याची शेवटची महाशक्ती किंवा एकुलती एक महाशक्ती युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आपल्याला आठवत असेल की 9/11 ज्यावेळेला तो ट्विन टॉवरवरती हल्ला झाला त्यानंतर अमेरिका तिथे आलं ISIS किंवा अल कायदाला मारण्याकरता. आत्ता 1.5 वर्षापूर्वीच ते तिथून ते पळून गेले. मी शब्द वापरतो पळून गेले, कारण त्यांनासुद्धा अफगाणिस्तानचा पराभव करता आला नाही. आणि हेच अफगाणी, हेच तालिबानी मोठ्या संख्येमध्ये पाकिस्तान वेळोवेळी त्यांना काश्मीरमध्ये घुसवतो आणि काश्मीरमध्ये दहशतवाद करण्याकरता. आणि यांना मात्र आपण त्यांना मारण्यामध्ये जवळजवळ पूर्णपणे यश हे मिळवलेलं आहे. म्हणजे भारतीय सैन्याने जे केलं ते अमेरिका करू शकली नाही, रशिया करू शकली नाही किंवा ग्रेट ब्रिटन करू शकलं नाही. आणि मी मराठा रेजिमेंटचा आहे तर अजून एक सांगू इच्छितो की आपल्याला कल्पना असेल की म्हणजे आपल्यावरती जो भारतावरती जे हल्ले व्हायचे ते खैबर खिंडीतनं व्हायचे. खैबर खिंड कुठे आहे तर पाकिस्तान आणि आपल्या अफगाणिस्तानच्या सीमेवरती. आणि आपल्याला कल्पना असेल लोकांना माहिती आहे की अटके पार गेले होते. अटके पार गेले होते म्हणजे काय? अटक ही नदी आहे आणि अटक हा किल्ला आहे अफगाणिस्तानमध्ये आहे. आणि त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की तो किल्ला खैबर खिंडीवरती लक्ष ठेवून असतो. तर त्या किल्ल्यामध्ये जर आपण असलो तर खैबर खिंडीमधून कुठलेही शत्रू येऊ शकत नाही. तर इमॅजिन करा ज्यांच्याकडे गुगल मॅप वगैरे त्यांच्या मोबाईलमध्ये आहे की म्हणजे जर अंतर मोजा की जर पुण्यावरनं जर मराठ्यांना जायचं असेल अटके पार तर त्यांना किती वेळ लागेल, गुगल मॅप काय म्हणतं ते बघायला काही हरकत नाही. तर ते त्यावेळेला गेले. पाकिस्तान आता नरम पडलेलं आहे. हे आहेत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन. त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे, आम्ही शेवटचा युक्रेनियन नागरिक मरेपर्यंत युद्ध करत राहू. म्हणजे आपण म्हणतो की आम्ही मरेपर्यंत किंवा आमचे सैनिक मरेपर्यंत, पण हे म्हणतात युक्रेनियन नागरिक मरेपर्यंत आम्ही युद्ध करू. तर ही सध्याची युद्ध तिथे सुरू आहे युक्रेनमध्ये. तो एक तसं म्हटलं तर एक असा विषय आहे की ज्याच्यावरती बोलायला 1 ताससुद्धा पूर्ण कमी पडेल. परंतु आपण युक्रेन युद्धाचा फक्त भारतावरती काय परिणाम झाला एवढंच फक्त बघू. कारण बाकीचं युक्रेन युद्ध युक्रेनला लढू दे किंवा रशियाला लढू दे त्याची आपण चिंता करू नये. भारताचे जवळजवळ 26,000 विद्यार्थी तिथे होते, शिकायला तिथे गेले होते, मेडिकल शिकायला गेले होते. त्यांना आपण सुखरूपपणे बाहेर काढलं आणि भारत एक एकुलता एक देश होता ज्यांना हे करता आलं. तर ते कळायला पाहिजे. दुसरं, या युद्धामध्ये जी शस्त्र वापरली जात आहेत रशियाकडनं जवळजवळ तशाच प्रकारची पुष्कळशी शस्त्र भारत वापरतो आहे. म्हणजे समजा मिग विमानं आहेत, रशिया वापरतं, भारत पण वापरतो आहे. रणगाडे जे आहेत T-72 रणगाडे, टँक्स वगैरे ते रशिया वापरते तिथे, ते आपण पण वापरतो आहे. तर त्यामुळे या युद्धामुळे आपल्याला अनेक धडे शिकता येतील की जे शिकले जात आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचा धडा असा की ज्यावेळेला नागरिक लढण्याकरता तयार असतात, ज्यावेळेला त्यांचं नेतृत्व त्यांना एकत्र करतं, तर ते नागरिक किती महापराक्रम गाजवू शकतात याचं हे उदाहरण आहे की युक्रेनकडे रशिया इतकी ताकद नाही. त्यांना सगळी शस्त्र जी आहेत ती सगळी बाहेरनं मिळत आहेत. काही जुनाट शस्त्र, काही शस्त्र अशी की जी त्यांनी कधी वापरलेली नव्हती. कारण तुम्ही समजा तुम्हाला एका रायफलची सवय झाली, जर तुम्हाला अजून नवीन कुठली रायफल पाठवली तर ती वापरणं एवढं सोपं नसतं. त्याच्यावरती तुम्हाला पहिले ट्रेनिंग करावं लागतं.
तर ती करतात. पण तरी पण त्यांनी युद्धामध्ये म्हणजे जवळजवळ रशियाला थांबवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. तर नागरिकांचं स्पिरिट जे असतं, नागरिक ज्यावेळेला देशभक्त नागरिक देशाकरता काहीतरी तयार करायला तयार असतात, त्यावेळेला देश काय करू शकतो हा एक महत्त्वाचा धडा आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा भारतीय नागरिक 99% नागरिक हे देशभक्तच असतात. सगळ्यांनाच वाटतं की आपल्या देशाचं भलं व्हावं, या देशाने महाशक्ती बनावं वगैरे वगैरे. तर एक प्रश्न असा होतो की अनेक व्याख्यानं होतात, अनेक भाषणं होतात, पण नेमकं नागरिकांनी करायला काय पाहिजे याविषयी सांगितलं जात नाही. की नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून काही होणार नाही. जय म्हणणं चांगलं आहे, भारत तेरे तुकडे होंगे त्यापेक्षा छत्रपती जय म्हणणं चांगलं आहे, परंतु नुसतं छत्रपती की जय म्हणून होणार नाही. तर त्याकरता काय करावं लागेल, तर ते नंतर मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करीन की सामान्य नागरिक रोजच्या जीवनामध्ये देशाकरता काय करू शकतो. पाणी वाचवू शकतो, वीज वाचवू शकतो. एक उदाहरण तुम्हाला देतो, इंधन, एनर्जी सिक्युरिटी. आता या युक्रेनच्या युद्धामुळे आपलं 85% तेल, कच्चं तेल आपण हे आयात करतो आणि त्याच्या किमती भयंकर वाढल्या होत्या. ठीक आहे, परंतु आपण त्या पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किमती कायम ठेवण्यामध्ये खूप मोठं यश मिळवलं. कारण आता आपण रशियाकडनं स्वस्तातलं तेल घेतो आहे. आणि एवढंच नाही, म्हणजे आपल्याकडे किमती तर कमी म्हणजे सेमच वाढल्या फारशा नाही. याच्याशिवाय आज युरोपला डिझेल आणि पेट्रोल भारताकडनं पुरवलं जातं आहे. म्हणजे कच्चं तेल आपण रशियाकडनं घेतो आणि ते साफसफाई करून त्याला ते तिकडे पाठवतो. तर म्हणजे संकटाचं संधीमध्ये रूपांतर कसं करायचं त्याचं हे दुसरं उदाहरण आहे. तिसरं, आपल्याला कल्पना असेल की या युद्धामुळे गहू आणि इतर जी धान्य आहे त्याचा जगामध्ये मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. आणि भारत गव्हाचा एक सर्वात मोठा उत्पादन करणारा राष्ट्र आहे. इवन आपलं राईस म्हणजे तांदूळ किंवा ज्याला पॅडी म्हणायचं ते सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात हे करतो. तर आता आपण अनेक राष्ट्रांना गहू आणि तांदूळ पुरवतो आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. याच्याशिवाय जसं मगाशी मी म्हटलं की वॅक्सिनेशन म्हणजे आपलं जी लस असते की जी आपण ज्याचे 2 किंवा 3 डोस सगळ्यांनी घेतलेच असतील, तीसुद्धा आपण सगळ्या जगाला पुरवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर अशा प्रकारे आपण संकटाचं संधीमध्ये रूपांतर करू शकतो. युक्रेनच्या युद्धामध्ये मी जास्त जात नाही कारण तो एक विषय वेगळा होईल. परंतु मी पुढचं हे जे येतो ते येतो तैवानवरती. तर तुम्ही म्हणाल की तैवानचा आणि भारताचा काय संबंध आहे. संबंध 2-3 मोठे संबंध आहेत. एक तर सध्या 8 लाख भारतीय, किती 8 लाख भारतीय, त्यांना भारी म्हणजे अतिशय महागड्या कार्स म्हणजे मोटर गाड्या विकत घ्यायच्या आहेत. पण त्यांना विकत ते मिळत नाही आहे कारण त्याच्याकरता जो सेमी कंडक्टर नावाचा जो चिप लागतो त्याचं शॉर्टेज आहे. तर ते कोण देणार आहे, तर ते आता आपल्याला इकडनं मिळणार आहे. म्हणजे 8 लाख भारतीय हाय एंड कार्स म्हणजे 9-10 लाख 15 लाख 20 लाखाच्या गाड्या असतात त्याची वाट पाहत आहेत. म्हणजे थोडक्यात भारतीयांकडे पैसे वगैरे आहेत, तसं काही गडबड त्याचा तो प्रॉब्लेम नाही आहे. परंतु तंत्रज्ञानाच्या मदतीने युद्ध कसं पुकारलं जाऊ शकतं याचं हे उदाहरण आहे. ज्या महत्त्वाच्या तंत्रज्ञान असतं त्याचं जर तुम्हाला स्पेअर पार्ट्स मिळाले नाही तर तुमचं तंत्रज्ञान हे थांबवलं जाऊ शकतं आणि ते बनलेलं आहे. आणि दुसरं तैवान जे आहे याच्यावरती चीन रोजच तिथे एक अतिशय वेगळ्या प्रकारचं युद्ध लढतो, ज्याच्याविषयी मी नंतर थोडं बोलण्याचा प्रयत्न करीन. रोज सकाळी चीनची 40-50 फायटर एअरक्राफ्ट म्हणजे लढाऊ विमानं तैवानच्यावरती उड्डाण करतात. असं आपण कुठल्या देशाच्यावरती उड्डाण करू शकतो का, तर उत्तर आहे अजिबात नाही. तर ते त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात की बघा आम्ही येतोय. ते फायर वगैरे करत नाही परंतु उड्डाण करून त्यांना घाबरवतात. आणि मागच्या 2022मध्ये जवळजवळ 200 किंवा 250 वेळा चीनी विमानांनी तैवानमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तैवानच्या हवाई हद्दीमध्ये. आणि आत्ताच 10 डिसेंबरला आपल्याला आठवत असेल की एक यांगसे म्हणून जागा आहे की जी अरुणाचल प्रदेशच्या तवांग या भागामध्ये आहे. तिथे चीननी घुसखोरी करायचा प्रयत्न केला होता. त्यांना भारतीय सैन्याने पकडलं आणि त्यांची चांगली पिटाई केली. म्हणजे ते त्यांना त्याच्यानंतर आता एकदा पिटाई झाली की 3-4 महिने मग चीन सैन्य नीट वागतं, मग ते अशी घुसखोरी करत नाही. पुन्हा मग नंतर ते पुन्हा घुसखोरी करून आत यायचा प्रयत्न करतील. तर अशा प्रकारची घुसखोरी, ज्याला एक शब्द वापरला होता सलामी स्लायसिंग म्हणून, जर आपण कोणाला जनरल रावत यांचं नाव माहिती असेल तर त्यांनी सलामी स्लायसिंग हा शब्द वापरला होता.
म्हणजे सलामी स्लायसिंगचा संबंध ॲक्च्युली म्हणजे ज्यावेळेला तुम्ही मांस कापता किंवा हे कापता तर हळूहळू कसं कापलं जातं त्याच्याशी आहे, पण त्याच्यात मी जास्त जात नाही. परंतु चीन अशा प्रकारची घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत राहील आणि 2023 आता जे सुरू झालेलं आहे त्यामध्ये चीन नेमकं काय करेल याविषयी आपण थोडं बोलण्याचा प्रयत्न करू. चीनची आर्थिक घुसखोरी, चीनची सीमेवरती होणारी घुसखोरी, चीन आपली माहिती चोरण्याचा चीनचा प्रयत्न, आपल्या विरुद्ध सायकोलॉजिकल वॉर किंवा डिसइन्फॉर्मेशन वॉर करण्याचा चीनचा प्रयत्न, ज्याला मराठीत म्हणता येईल मानसिक युद्ध किंवा प्रपोगंडा वॉर वगैरे. चीन पाकिस्तानची मदत घेऊन आपल्याला कसा त्रास देतो आहे, चीन नक्षलवाद्यांची मदत घेऊन भारतात नक्षलवाद कसा वाढवतो आहे, हे सगळे ईशान्य भारतामधली जी बंडखोरी आहे ती वाढवण्याचा चीन कसा प्रयत्न करतो आहे, हे सगळे चीनचे कारनामे जे आहेत, ज्याला आम्ही हायब्रिड वॉर म्हणतो किंवा ग्रे झोन वॉर म्हणतो, त्याच्याविषयी आपण नंतर थोडं बोलण्याचा प्रयत्न करू. हा आहे पाकिस्तानचा नकाशा आणि जो भाग हिरव्यामध्ये दाखवलेला आहे तिथे सगळे पठाण राहतात. पठाण म्हणजे पश्तून, तो पाकिस्तानचा भाग आहे आणि अफगाणिस्तान म्हणतं आहे की हाच भाग आम्हाला पाहिजे. आणि मग पुढे पाकिस्तानचं काय होईल तर अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानचे वेगवेगळे तुकडे होऊ शकतील. तुकडे कसे होतील तर हिरवा भाग जो आहे तो जाईल अफगाणिस्तानकडे, सिंध नावाचा जो भाग आहे तो जो सिंधवाला भाग आहे तो एक वेगळं राष्ट्र बनणार आहे. तिथे एक जिओ सिंध नावाची मूवमेंट सुरू आहे. बलुचिस्तान नावाचं जे राष्ट्र आहे त्यांना वेगळं बनायचं आहे. आणि जो वरती POK म्हणजे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर आहे तो एखाद्या वेळा भारतामध्ये सामील होईल. मग पाकिस्तान म्हणून जो राहील तो फक्त पंजाब प्रांत राहील असं अनेकांचं म्हणणं आहे. हे केव्हा होईल हे सांगता येणार नाही, परंतु होण्याची शक्यता ही मात्र नक्कीच आहे, एवढं आपल्याला कळायला पाहिजे. ओके, आत्ताच डिसेंबरच्या महिन्यामध्ये भारत बांगलादेश युद्ध किंवा 1971च्या युद्धाला 51 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि हा अतिशय प्रसिद्ध फोटो आहे की ज्याच्यामध्ये जगजित सिंग अरोराच्या समोर पाकिस्तानचे जे सेनापती होते राईटला जे दिसत आहेत ते जनरल नियाझी हे पठाण होते, त्यांनी सरेंडर केलेलं होतं आणि 94,000 कैदी आपण त्यावेळेला पकडलेले होते. तर 71च्या युद्धामध्ये माझीसुद्धा जी बटालियन आहे 7 मराठा लाईट इन्फंट्री यांनी या युद्धामध्ये भाग घेतला होता. त्यावेळेला मी नव्हतो कारण मी पलटणमध्ये 75 साली आलो, परंतु त्यांनी तिथे पुष्कळ पराक्रम गाजवला होता. आणि कांतानगर आणि पाचागड नावाच्या 2 जागा होत्या जिथे त्यांनी लढाईमध्ये त्या जिंकण्यात त्यांचा मोठा हातभाग होता. आणि नंतर जवळजवळ 5 ते 6 हजार पाकिस्तानच्या सैनिकांनी 7 मराठा लाईट इन्फंट्रीच्या समोर आत्मसमर्पण केलेलं होतं, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर हे युद्ध झालं. याचं फक्त मला 2च गोष्टीच्याविषयी सांगायच्या आहेत. एक तर या युद्धानंतर आपण केलेल्या चुका, काल मला आपण काही जण भेटायला आले होते आणि त्यात थोडंसं मी सांगण्याचा प्रयत्न केला होता की 94,000 आपल्याकडे कैदी होते. तर त्यावेळेला काश्मीरचा प्रॉब्लेम आपण कायमचा सॉल्व करायला पाहिजे होता आणि काश्मीरच्या सीमा निश्चित करायला पाहिजे होत्या, पण ते जमलं नाही. त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही. आपले 80 किंवा 82 आपले युद्ध कैदी हे पाकिस्तानकडे होते, त्यांना पहिले परत आणायचं होतं. दुर्दैवाने ते कधीच परत आले नाहीत. त्यांच्याविषयी पुष्कळ लिहिलं गेलं आहे. आणि तिसरं, आता माझ्याकडे नकाशा नाही आहे, परंतु ज्यावेळेला मी दाखवीत बांगलादेश वगैरे, तर एक ईशान्य भारत आणि बाकीचा भारतमध्ये एक जो भाग आहे त्याला सिलिगुडी कॉरिडॉर असं म्हटलं जातं. एक निमुळता भाग आहे, तर त्याला चिकन स्नेक म्हटलं जातं. आणि असं म्हटलं जातं की लढाई झाली तर चीन इथे त्याला कापेल आणि ईशान्य भारत हा भारतापासून थोडासा वेगळा होईल. तर तो आपल्याला त्यावेळेला बांगलादेशकडून काही जमीन घेऊन त्याला जास्त ब्रॉड करता आलं असतं. हे 3 मोठे प्रॉब्लेम त्यावेळेला होते. परंतु आता मी जे जाणार आहे ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करीन की युद्धाचे डावपेच कशी बदलले, सुरक्षेची आव्हानं कशी बदलली आणि याच्या पुढे ती कशी राहतील, थोडं आपण याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू. 1947चं युद्ध झालं, 1 वर्ष चाललं.
ते आपण युद्ध पाकिस्तानशी जिंकलं. 1965चं युद्ध पाकिस्तानशी जो 4 आठवडे झालं ते पण आपण जिंकलं. 1971चं युद्ध जे होतं ते सुद्धा तसं म्हटलं तर फक्त ते 2च आठवडे झालं, पण त्याच्या आधी ते 3 महिने सुरू होतं. म्हणजे न सांगता युद्ध घोषित न करता ते युद्ध सुरू होतं. तर ते युद्ध आपण जिंकलो. परंतु आणि शेवटचं युद्ध जे होतं ते कारगिल वॉर किंवा 99चं ऑपरेशन विजय हे होतं. 71चं युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानला कळालं की भारताशी लढाई करून भारतीय सैन्याला हरवणं हे शक्य नाही. म्हणून त्यांनी त्यानंतर नवीन प्रकारचं युद्ध सुरू केलं. त्याचं त्यांनी नाव ठेवलं ऑपरेशन काराकोरम किंवा ऑपरेशन टोपॅज. काराकोरम हा पाकिस्तानमध्ये असलेलं सर्वात मोठं शिखर आहे हिमालयाचं. आणि या काराकोरम युद्धाचे 3 भाग होते, K1, K2 आणि K3. K1 म्हणजे खालिस्तानी दहशतवाद, K2 म्हणजे काश्मीरमधला दहशतवाद आणि K3 म्हणजे बाकीच्या भारतातला दहशतवाद. मी फक्त K1, K2 आणि K3ची सध्याची परिस्थिती काय आहे एवढंच सांगण्याचा प्रयत्न करीन, कारण खालिस्तानी दहशतवाद 90च्या दशकामध्ये त्याचं कंबरडं मोडण्यात आलं. माझी बटालियन 2 वेळा तिथे होती गुरदासपूरमध्ये. आमचं काम होतं की जे दहशतवादी पाकिस्तानमधून भारताच्या पंजाब राज्यात यायचे त्यांना पकडायचं, त्यांना मारायचं हे आमचं काम होतं. त्याचं कंबरडं मोडलं. सैन्याने खूप चांगलं काम केलं आणि वेगवेगळी जे ऑपरेशन झाली त्यामध्ये आम्ही काम केलं. सध्याची परिस्थिती काय आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणजे सध्या पाकिस्तान तिथे ड्रग टेररिझम म्हणजे अफूगांच्या चरसचा दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर थोडक्यात जर आकडेवारी सांगायची म्हटली तर 2022मध्ये 280 किंवा 288 ड्रोन्स ही पाकिस्तानच्या बाजूनी पंजाबमध्ये आली. ड्रोन म्हणजे काय असतं? ड्रोन म्हणजे पायलट नसलेलं विमान, ते बिना पायलटचं ते चालतं. आणि ड्रोनची कॅपॅसिटी म्हणजे वजन ते किती कॅरी करतं तर 15 ते 17 किलोग्रॅम. ठीक आहे. तर म्हणजे ज्याचं गणित चांगलं असेल त्यांनी गुणाकार करावा की 288ला तुम्ही 15ने गुणा की किती किलो ड्रग्ज हे भारतामध्ये आले. आणि हे तर हे मोजलेले आकडे आहेत आणि आपल्याला कल्पना आहेत. आपण 288 वेळा मोजलं तर अनेक वेळा आपल्याला नकळतसुद्धा ते आले असतील, कारण ड्रोनचा आवाज फार कमी येतो. रात्रीच्या वेळा आलं तर ते कळत नाही. त्याची जी साईन असते ती खूप छोटी असते, तर त्यामुळे त्याला लपून त्याला येता येतं. तर म्हणजे आज पंजाबमध्ये ड्रग टेररिझम हे मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे. उडता पंजाब नावाचा एक सिनेमा होता, त्यात आलं होतं की 50% युवक हे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहे. आणि मी फक्त लोकसभेमध्ये मागच्या महिन्यात काय घडलं तेवढंच सांगतो. हे जे सुखबीर बादल आहेत त्यांच्या पत्नी ज्या आहेत, काय त्यांचं नाव हरमित सिंग बादल वगैरे जे काय त्याचं नाव असेल, की ज्या ॲग्रिकल्चर मिनिस्टर होत्या, त्यांनी विधान केलं की जर दारुड्या असेल तर त्याला गाडी चालवायलासुद्धा परवानगी नसते, कारण ॲक्सिडेंट होईल. परंतु इथे दारुडे ड्रग ॲडिक्ट्स हे पंजाब राज्य चालवत आहेत. हे मी म्हणत नाही आहे, हे म्हणाल्या हरमित सिंग बादल, त्यांचं जे काय नाव करेक्ट असेल, की ज्या स्वतः मेंबर ऑफ पार्लमेंट आहे आणि त्यांनी हे लोकसभेत झालेलं आहे बरं का. म्हणजे मी काय चुकून लपून त्यांचं काही बोलणं ऐकलेलं नाही आहे. म्हणजे हे लोकसभेच्यात रेकॉर्डेड झालेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की हे जे भगवंत सिंग मान पहिले मेंबर ऑफ पार्लमेंट होते, त्यांच्याजवळ बसायला कोणी तयार नव्हतं, पण त्यांच्या अंगाला प्रचंड दारूचा वास यायचा. तर अनेकांनी आपल्या सीट्स बदली करून घेतल्या होत्या. हे रेकॉर्डेड आहे बरं का लोकसभा टी व्हीवरती. आणि एवढंच नाही तर मध्ये ते जर्मनीला गेले होते. ते त्यांना पायावरती उभं राहता येत नव्हतं आणि त्यांना विमानात बसू दिलं नव्हतं वगैरे वगैरे. दुर्दैव असं आहे की जे खालिस्तानी दहशतवाद करू शकला नाही ते ड्रग टेररिझममुळे भारताचं प्रचंड नुकसान होत आहे आणि पंजाबी यूथचं हे खूप मोठं नुकसान होत आहे. ते थांबवण्याकरता अनेक प्रयत्न सुरू आहे, परंतु अजून आपल्याला त्याकरता पूर्णपणे यशस्वी उत्तर मिळालेलं नाही आहे. पंजाब सीमेवरती भारतीय सैन्य नाही. आपल्याला कल्पना असायला पाहिजे तिथे BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नावाचं जे आपलं सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहेत ते आहे. तर हे झालं पंजाबची परिस्थिती. दुसरी काश्मीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू झालं. आजची परिस्थिती अशी आहे की 1984मध्ये भारतीय सैन्याला तिथे पहिल्या वेळा तैनात करण्यात आलं आणि आम्ही अनेक वेळा त्या भागामध्ये दहशतवादी विरोधी अभियानामध्ये काम केलेलं आहे. पुंछमध्ये असताना आमचं काम होतं की जे दहशतवादी पाकिस्तानच्या बाजूने यायचे त्यांना मारायचं वगैरे, आणि त्याकरताच आम्हाला एक टीम अवॉर्ड मिळालं होतं, त्याचं नाव आहे युनिट सायटेशन वगैरे. तर आज
परिस्थिती काश्मीरची अशी आहे की काश्मीरचा जो दहशतवाद आहे तो फक्त काश्मीर खोऱ्यापुरता सीमित आहे. बाकी ठिकाणी पुंछ राजौरी किंवा इतर भागात तो दहशतवादी नाही, लडाखमध्ये नाही आहेत. पाकिस्तान त्याला पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतो आणि मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी काही सॉफ्ट टार्गेट्स राजौरीला काही त्यांनी बायका आणि मुलांना मारलं. तर तसं ते होत राहील, परंतु दहशतवादी हल्ले सैन्यावरती करायचे ही त्यांची हिंमत नाही. 150-200 दहशतवादी आजसुद्धा तिथे असावेत. आणि जोपर्यंत बाकीच्या भारताचा दहशतवादाचा प्रश्न आहे की मुंबईला 93 साली बॉम्ब ब्लास्ट झाले होते आणि आज त्याच्यावरती सुद्धा मी एक बाईट दिला की अजूनसुद्धा दाऊद इब्राहिम त्यांनी ते बॉम्ब ब्लास्ट केलेले होते. तुम्हाला कल्पना असेल, त्याच्याविषयी बोलण्याचा आज विषय नाही आहे. परंतु दाऊद इब्राहिम पळून पाकिस्तानमध्ये गेला, पण त्याचं जे फायनान्शियल किंगडम आहे ते अजूनसुद्धा पुष्कळसं इंटॅक्ट आहे. आणि आता आपली जी एक एजन्सी आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, त्यांना त्याचं ते किंगडम बर्बाद करण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यांना त्यात जास्त यश मिळावं. आता मी पटकन पुढे जातो. याच्या आधी मला 2-3 गोष्टी त्या आलेल्या होत्या. गोवा लिबरेशन, त्याच्या गोवाला पोलीस ॲक्शन म्हटलं जातं. तिथे पोलीस वगैरे कोणी नव्हते, तिथे फक्त भारतीय सैन्य होतं. त्याच्यानंतर हैदराबाद मुक्तीसंग्राम, कालच मी गेलो होतो आणि आहेत कसं आलेलं नाहीत मला वाटतं ते. हो नाही ज्यांनी ते नाही येते त्यांच्या वडिलांनी कुठलं जनवाणी ना प्रजावाणी वर्तमानपत्राचे जे संपादक होते त्यांनी याच्यावरतीच पुस्तक लिहिलेलं होतं, हैदराबाद मुक्तीसंग्राम. आणि त्याच्यावरती इंट्रोडक्शन म्हणजे हे लिहायची संधी मला मिळाली होती. तर हैदराबाद मुक्तीसंग्राम याच्यामध्ये सैन्य जे गेलं होतं ते नांदेडवरनं गेलेलं होतं, हे आपल्याला माहिती पाहिजे. हैदराबादच्या वरती निजामाशी लढण्याकरता. मग श्रीलंकेमध्ये सैन्य गेलं होतं, ऑपरेशन पराक्रम वगैरे, तर त्याच्याविषयी मी जास्त बोलत नाही. आपण थोडंसं 2 मिनटं चीनविषयी बोलू, कारण चीनची लोकांना अनेकांना भीती वाटते. 1962चं युद्ध झालं होतं, त्याच्यामध्ये काहींना वाटतं की यामध्ये युद्धामध्ये भारतीय सैन्याचा पराभव झाला. ते तसं नव्हतं. ज्यावेळेला ते युद्ध झालं होतं, पराभव झाला होता तो आपल्या राजकीय नेतृत्वाचा झाला होता. मी असं का म्हणतो, त्यावेळेला भारतीय सैन्याची संख्या ही जवळजवळ 4 लाखाच्या आसपास होती, 4 लाख. आणि सैन्य तिथे किती लढलं चीनच्या विरोधामध्ये, तर अरुणाचल प्रदेशमध्ये एक डिव्हिजन म्हणजे 15,000 ते 20,000 सैन्य लढलं आणि लडाखमध्ये एक ब्रिगेड म्हणजे 4,000 ते 5,000 सैन्य लढलं. ज्याचं गणित चांगलं असेल त्यांनी कॅल्क्युलेट करावं की सगळे मिळून लढणाऱ्या सैनिकांची संख्या ही 25,000च्या आसपास होती. आणि सैनिक किती होते, 4 लाख. मग बाकीचे का नाही लढले, तो प्रश्न त्यावेळच्या नेतृत्वाला विचारायला पाहिजे की त्यांना का लढू दिलं नाही. आणि त्यावेळेला एक अतिशय म्हणजे दुःखदायक बातमी अशी होती की भारतीय सैन्य जे चीन सीमेवरती लढलं ते चीन सीमेवरती नव्हतंच. मी त्यांना पंजाबमधनं आणलं होतं आणि चीन सीमेवरती त्यावेळेला कुठलंही सैन्य नव्हतं. मी पुन्हा रिपीट करतो, सैन्याने सीमेवरती असायला पाहिजे, नव्हतं ते. आता तिथे आपल्या जवळजवळ 15 ते 20 डिव्हिजन सैन्य तिथे तैनात आहे आजच्या परिस्थितीमध्ये. त्यावेळेला नव्हतं. मग सीमेचं रक्षण कोण करत होतं, तर सीमेचं रक्षण करण्याचं काम होतं परराष्ट्र मंत्रालयाचं. म्हणजे खरोखर हे अतिशय विनोदी हे आहे. पु ल देशपांडे जिवंत असतं त्यांनी याच्यावरती खूप छान एखादं हे लिहिलं असतं. परराष्ट्र मंत्रालय असतं कुठे, दिल्लीमध्ये. बसलं कुठे असतं, ऑफिसमध्ये. ते सीमेवरती कसं रक्षण करणार. पण आपले काहीतरी खुळचट कल्पना होत्या. तर ते सैन्य लढलंच नाही. 95% सैन्य आपलं. एअरफोर्स 100% एअरफोर्सच्या युद्धात लढलंच नाही. नेव्ही, इंडियन नेव्ही म्हणजे भारतीय नौदल, ते सुद्धा या युद्धात लढलं नाही. म्हणजे 100% नौदल लढलं नाही, 100% हवाई दल लढलं नाही, 95% सैन्य लढलं नाही. तर सैन्याचा पराभव झाला कसा, तर ते आपल्या नेतृत्वाच्या मनाचा पराभव झाला होता. परंतु पुढचं जे आहे चोला किंवा नाथुला, 67 साली पुन्हा एकदा चीननी चोला नावाची एक पास आहे सिक्कीममध्ये, तिथे घुसखोरी करायचा प्रयत्न केला. आणि तिथे एक अतिशय आक्रमक असे सेनानी होते, जनरल सगत सिंग. त्यांचा तुम्हाला मी फोटो दाखवतो. हे जे मधले यांची मान वळवलेली आहे, हे त्यावेळेला सिक्कीममध्ये सेनापती होते. त्यांनी कायदा आपल्या हातात घेतला आणि सैन्याला सांगितलं की चीनांची पिटाई करा. आणि तिथे 350 चीनी मारले गेले. आपली किंमत जवळजवळ 70 ते 75 सैनिक आपले गेले. परंतु त्यांनी ही कारवाई केली आणि मग रिपोर्ट दिला की आम्ही चीनांना मारलं वगैरे. तर त्यानंतर चीनी एकदम म्हणजे त्याला चोला
इन्सिडन्स किंवा नाथुला असं म्हटलं जातं, दोन्ही खिंडी आहेत या. तर त्याच्यानंतर चिनी खूप दिवस क्वायट राहिले. मग त्याच्या पुढे ज्या त्यांना पुन्हा हे आलं ते आहे सुम डोरांग चू. म्हणजे 88 सालामध्ये चू म्हणजे नाला असतो, नाला किंवा नदी. गलवान चू म्हणजे गलवान नदी, की जे आत्ताच ज्याचा उल्लेख करण्यात आला होता. गलवानमध्ये जेव्हा चीनशी आपली लढाई झाली त्यावेळेला, तर तिथे चीनी सैन्य आत आलं होतं. आणि त्यावेळेला सुद्धा जे भारताचे जे सेनापती होते जनरल सुंदरजी, ते अतिशय आक्रमक होते. त्यांनी जाऊन चीनी सैन्याला त्याच्या मागे जाऊन ते बसले आणि चीनी सैन्य मुकाट्याने परत गेलं. त्याच्यानंतरचं पुढचं झालं ते डोकलाम. डोकलामविषयी तुम्हाला कल्पना असेलच की ट्राय जंक्शन जिथे चीनी सैन्य आत आलं होतं आणि 72 दिवसांनंतर ते परत गेलं. आणि त्यावेळेला मी टी व्हीमध्ये अनेक वेळा चर्चांमध्ये आलेलो होतो आणि त्यावेळेला मी काय म्हटलं होतं ते अजूनसुद्धा तुम्हाला बघा, हे तुम्ही ऐकू शकाल. बाकी सगळे विश्लेषक घाबरलेले होते. म्हटलं तुम्ही जास्त काळजी करू नका. जोपर्यंत फिजिकल युद्धाचा संबंध आहे, जोपर्यंत पारंपरिक युद्धाचा संबंध आहे, तोपर्यंत त्याची लढाई करण्याकरता भारतीय सैन्य हे मोर दॅन केपेबल आहे. जो प्रॉब्लेम आहे तो इतर युद्धाचा, ज्याच्याविषयी मी नंतर बोलीन. तिसरं, गलवानची लढाई आत्ता 2 वर्षापूर्वी झाली होती. त्याच्यामध्ये आपण 70 चीनी सैनिकांना मारलं होतं आणि त्यामध्ये आपली किंमत, आपण एक कमांडिंग ऑफिसर होते, त्यांचं नाव होतं कर्नल बाबू, 16 बिहारचे होते. 16 बिहार नावाची पलटण, जे माझे 7 मराठी सैनिक बसलेले आहेत त्यांना आठवत असेल की आपण ज्यावेळेला दार्जिलिंगला होतो तर त्यावेळेला ते आपल्या ब्रिगेडमध्ये होते. ते आपल्याबरोबरच होते. तर त्यांचे कर्नल बाबू इथे ते शहीद झाले. त्यांना या युद्धात त्यांना महावीर चक्र मिळालं होतं आणि 5 इतर गॅलंट्री अवॉर्ड मिळाले. पण आपण 20 सैनिक आपले गमावले आणि चीनचे 70 सैनिक गेले होते. आणि याच्या पुढे आता जे नवीन युद्ध सुरू आहे, हे सगळ्या युद्धाचा प्रकार आहे. त्याला शब्द वापरला जातो हायब्रिड वॉर किंवा ग्रे झोन वॉर किंवा अनरिस्ट्रिक्टेड वॉर किंवा मल्टी डोमेन वॉर. तर थोडक्यात मला याची जी पुस्तकी ज्या व्याख्या आहेत त्याच्यात जास्त जायची इच्छा नाही. पण थोडक्यात म्हणजे काय, चीन तुमच्याशी आर्थिक युद्ध लढतो, चीन तुमच्या आर्थिक घुसखोरी करतो, चीन तुमच्याशी डिप्लोमॅटिक म्हणजे मुत्सद्देगिरीचं युद्ध लढतो, तो तुम्हाला प्रत्येक वर्ल्ड फोरममध्ये अडकण्याचा प्रयत्न करतो, चीन पाकिस्तानची मदत घेऊन तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतो, चीन नक्षलवाद्यांना मदत करतो, चीन बांगलादेशी घुसखोरीला मदत करायचा प्रयत्न करतो, चीन तुमची माहिती चोरतो. हे मला थोडंसं जास्त इथे सांगायला पाहिजे. आजसुद्धा असं मानलं जातं की 30% किंवा 40% भारतीयांकडे जे मोबाईल आहेत ते चीनी बनावटीचे आहेत, 40%. तर मग काय झालं, तर हे मोबाईल तुम्ही जे करतात ते सगळं ऐकतात. म्हणजे काय करतात, तुम्हाला कॉल कोणी केला, तुम्ही कोणाला कॉल केला, तुम्ही कुठली पेमेंट केली, तुम्ही कुठे फिरला. जसं काल आम्ही 2-3 ठिकाणी फिरलो, लगेच त्याचा रिपोर्ट आला होता की तुम्ही इथे आहात, तुमचं इथे काय म्हणणं आहे, मंदिराविषयी तुमचं काय म्हणणं आहे, सगळं त्या म्हणजे गुगलला ते कळत होतं. म्हणजे मोबाईल ही आपली एक कुंडली असते की तुम्ही जे करता किंवा करत नाही ते सगळं त्याच्यात रेकॉर्ड असतं. आणि मोबाईल तुमचा कॅमेरा तुम्हाला न कळत ऑन करू शकतो, तुमचा ऑडिओ न कळत तुम्हाला ऑन करू शकतो आणि तुमची माहिती चोरू शकतो. कशाला माहिती चोरायची, कारण तुम्ही जर अशा प्रकारे वागला तर एक त्यांनी तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस, की हा माणूस येणाऱ्या काळामध्ये कसा वागेल आणि ते कशावरती डिपेंड असतो की याच्यात तो आधी कसा वागला. ती माहिती गोळा केलेली आहे. त्या माहितीचा विश्लेषण करून तो पुढे कसा वागेल हे कळतं. ज्याच्यामुळे त्याचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय ते कळतात, त्याचे वीक पॉईंट्स काय ते कळतात. आणि कुठलाही शत्रू वीक पॉईंट्सचा वापर म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट तिथे जाणारच नाही तिथे, ठीक आहे ना. आणि उपयोग कसला करेल की ज्या तुमची कमजोरी आहे किंवा जे वीक पॉईंट आहे. तर हे जे डेटा वॉर आहे ते थांबायलाच पाहिजे. याच्याशिवाय ग्रे झोन वॉरफेअर. तर आता तुम्ही बघा की आपलं सैन्य आणि चीनी सैन्य सीमेवरती भेटतं, एकमेकाशी धक्काबुक्की करतं, परंतु तिथे सैनिक जे आपले आहेत ते शस्त्र वापरू शकत नाही. सैनिकांकडे शस्त्र कुठले असतात, रायफल असतं, लाईट मशीन गन असतात. तुम्ही इथे जे सैनिक आले त्यांना विचारा काय असतं. पण चीन सीमेवरती जी गस्त घातली जाते, जे पेट्रोलिंग केलं जातं ते बिना शस्त्रांचं होतं. तुम्ही कधी हे ऐकलेलं आहे का. तर सैनिकांकडे जर शस्त्र नसेल तर त्या सैनिकांचा फायदाच काय आहे. यात मग असं का केलं जातं, तर 2000 जर मला आकडेवारी नीट आठवत असेल तर 2001 ते 2004
या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये भारत आणि चीनमध्ये 4 करार करण्यात आले, आंतरराष्ट्रीय करार, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं पीस आणि ट्रँक्विलिटी ॲग्रीमेंट, म्हणजे शांतता व्हावी याकरता करार. तर त्याचा थोडक्यात अर्थ असा होतो की सीमेवरती सैन्य हे शस्त्र वापरणार नाही. म्हणजे तुम्ही समोरासमोर आला, काही भांडाभांडी झाली तर काय करायचं, बुक्काबुक्की करायची, कुस्ती करायची, रेसलिंग करायची वगैरे वगैरे. पण शस्त्र वापरणं म्हणजे तुमचं जे आज समजा तिथे 4 ते 5 लाख सैन्य आहे, त्या सैन्याची शस्त्रच काढून घेतलेली आहे, असाच काहीतरी प्रकार झाला आहे. तर हे करार आपण खरं करायला नको होता, अतिशय मोठी चूक होती आणि सैन्याला त्यांनी निष्क्रिय बनवून ठेवलेलं आहे वगैरे वगैरे. तर याला ग्रे झोन वॉरफेअर असं म्हणता येईल की घुसखोरी करत राहायची आणि अशा प्रकारे तुम्हाला त्रास हा देत राहायचा. आणि एवढंच नाही तर आपले जे शेजारी राष्ट्र असतात त्यांच्यामधून गडबड करायची. उदाहरणार्थ पाकिस्तान काय करते हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु नेपाळ तसं म्हटलं तर हे हिंदू राष्ट्र आहे, परंतु सर्वात जास्त दहशतवादी हे नेपाळमधून भारतामध्ये घुसखोरी करतात. सर्वात जास्त खोट्या नोटा ज्या येतात त्या नेपाळमधून येतात. गुन्हेगारी अनेकशी ही नेपाळमधून केली जाते आणि आपण यांना मित्रराष्ट्र म्हणतो. आणि हे करायला कोण भाग पाडतं तर चीन आणि त्यांचे तिथे असलेले हस्त. तर हे कसं युद्ध होतं आपण नंतर थोडं बोलण्याचा प्रयत्न करू. 1962 युद्ध, या युद्धाशी माझ्या कुटुंबाचा पुष्कळ संबंध होता. 62च्या युद्धामध्ये माझा सख्खा मावस भाऊ लेफ्टनंट विष्णू आठले हा 17 पॅराफिल्ड या रेजिमेंटमध्ये होता. त्याचा वॉलाँगच्या लढाईमध्ये मृत्यू झाला होता. वॉलाँगमध्ये तो शहीद झाला होता. वॉलाँगची लढाई जे कोणी अरुणाचल प्रदेशमध्ये गेले असेल त्यांना ते माहिती असेल ती जागा ती. परंतु या लढाईचा उल्लेख चीनच्या वर्तमानपत्रामध्ये झालेला आहे. ही आहे भारत चीन सीमा. ही 3 भागामध्ये वाटलेली आहे. लडाखचा भाग, मग नंतर हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडचा भाग, मग मध्ये सिक्कीमचा भाग आणि त्याच्या पुढे जो आहे तो अर्थात आहे अरुणाचल प्रदेशचा भाग. या 4 ठिकाणी ही सीमा वाटलेली आहे आणि तिथे काय होतं ते जाऊ दे. परंतु डोकलाम जे आहे ते हे आहे, जिथे वरती नाव लिहिलं आहे डोकलाम, तिथे तो स्टँड ऑफ झाला होता जो 74 दिवस चालला होता. आणि याच्यावरती माझं एक पुस्तक होतं ते संपलं. आता हे एकच पुस्तक आहे चीनचं हायब्रिड वॉर कसं लढलं जातं ज्याविषयी. आणि चीन हे जे नक्षलवादी आहेत, आपल्याला एखादा कल्पना असेल, ते स्वतःला नक्षलवादी म्हणत नाही. त्यांचं स्वतःला तरी नाव जे दिलेलं आहे ते नाव आहे CPIM. म्हणजे काय, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट. मग त्यांनी स्वतःला जे नाव दिलं आहे ते माओवादी हे नाव दिलेलं आहे. आणि माओ कोणाचा नेता होता, हा चीनचा नेता होता. तर त्यांचा संबंध हा चीनशी आहे आणि हे चीनने भारताच्या विरुद्ध चालवलेलं छुपं युद्ध आहे, परंतु त्याच्याविषयी कधी नंतर. एक आपले अतिशय मोठे विद्वान होते आर्य चाणक्य. त्यांनी अनेक हजारो वर्षापूर्वी म्हटलं होतं की कुठल्याही देशाला 4 प्रकारचे शत्रू असतात. एक शत्रू बाहेरून येतो त्याला आतून मदत मिळते, एक आत असतो त्याला बाहेरून मदत मिळते, तिसरा शत्रू बाहेरून येतो त्याला बाहेरून मदत मिळते आणि चौथ्या प्रकारचा शत्रू हा देशाच्या आत असतो आणि त्याला देशाच्या आतूनच मदत मिळते. आणि चाणक्यांनी त्यावेळेला जे म्हटलं होतं की हा आतला शत्रू, आतली मदत मिळणं हे महाभयंकर असतं. म्हणजे आज भारतीयांचे सर्वात नंबर 1 शत्रू चीन आणि पाकिस्तान असायला पाहिजे, परंतु ते आहेत भारतीय की जे भारताची प्रगती होऊ देत नाही, जे आंदोलनं करतात, जे रस्ते बंद करतात, जे डेव्हलपमेंटल कामं होऊ देत नाहीत, जे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगारी करतात वगैरे वगैरे. त्याच्याविषयी तर आपण जो वेळ मिळाला थोडं बोलायचा प्रयत्न करू. हा जो पुढचा नकाशा आहे तो चीन आणि भारताचा आहे. हा मी आपल्याला अशा करता दाखवतो आहे की भारताला 3ही बाजूनी समुद्र आहे. तर त्याच्यामुळे जर युद्ध झालं तर भारताची नाकाबंदी कोणी करू शकत नाही, भारताला पूर्णपणे कोणी पॅकअप करू शकत नाही. परंतु चीन जे आहे ते चीनचा सगळा जो व्यापार आहे हा इकडनं होतो. त्यांचा इकडनं येतं असं, बाकीचा व्यापार इकडनं होतो आणि हा सगळा व्यापार इथून जातो, ज्याला मलक्का स्ट्रेट असं म्हटलं जातं. त्यांचा हा जो व्यापार आहे हा इकडनं होतो आणि हा सगळे व्यापाराचे जे रस्ते आहेत ते इकडनं असे जातात आणि मग चीनकडे जातात. आणि याला आपण इथे थांबवू शकतो. आणि 85% व्यापार जो चीनचा आहे तो या ठिकाणी होतो. तर ते आपल्याला कळायला पाहिजे. चीनला फक्त समुद्र इथेच आहे
बाकी त्याच्याविषयी जास्त मी बोलत नाही, पण शेजारची राष्ट्र आपण बघा, आपल्याला कळेल की आपलं जे लोकेशन आहे ते खूपच चांगलं आहे. आणि आपण ज्या वेळेला देशाची सुरक्षा या विषयावरती म्हणतो तर ही दोन प्रकारची सुरक्षा असते. एक म्हणजे बाह्य सुरक्षा, ज्याच्यामध्ये जमिनी सीमांचे रक्षण, मग समुद्री सीमांचं रक्षण, मग हवाई म्हणजे सीमांचं रक्षण करणं, त्याच्यामध्ये स्पेस आलं. आणि आता एक नवीन प्रकार ॲड झाला सायबर सिक्युरिटी, सायबर सीमांचं रक्षण करणं वगैरे. आणि आपण ज्याला अंतर्गत म्हणतो तर त्याच्यामध्ये नक्षलवाद किंवा माओवाद आहे, दहशतवाद जो आता सध्या बंद पडलेला तो आहे, काश्मीरमध्ये चाललेलं छुपं युद्ध आहे, आणि ईशान्य भारतातली जी बंडखोरी ती आहे, आणि सर्वात भयंकर म्हणजे बांगलादेशी घुसखोरी अशी आहे. आणि या भारताच्या सीमा फक्त भारतीय सैन्य जे आहे ते दोनच ठिकाणी आहे. एक तर चीन सीमेवरती आहे आणि दुसरं पाकिस्तानच्या LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलवरती आहे. बाकीच्या इंटरनॅशनल बॉर्डरवरती चीनी सैन्य नाही. तिथे वेगवेगळी इतर दलं आहेत, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, त्यानंतर ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस आहे, सीमा सुरक्षा बल आहे वगैरे वगैरे. वेळेचा अभाव असला मी जास्त बोलत नाही. मी सर्जिकल स्ट्राईकविषयी जास्त बोलणार नाही, परंतु युद्ध जी असतात ते सैनिक लढतात आणि ती माणसं लढतात. तर काही जे हिरोज आहेत त्यांचं दाखवणं गरजेचं आहे. हा मेजर कौस्तुभ राणे ज्यांनी प्राणाचं बलिदान दिलं, याला सेना मेडल गॅलंट्री मिळालं होतं, तो गेला. आणि त्याची ती पत्नी तिथे दिसते तुम्हाला, कनिका राणे. ती त्याच्याहूनसुद्धा जास्त शूर होती. नंतर तिने आपलं दुःख आवरलं आणि नंतर ती सैन्यामध्ये सामील झाली आहे. आता ती सध्या सैन्यामध्ये ती अधिकारी आहे, कनिका राणे. आणि तिच्याजवळ तिचा तो जो 3-4 वर्षाचा मुलगा आहे तो तुम्हाला दिसतो आहे. आणि असाच एक दुसरा हिरो जो साताऱ्याचा होता, कर्नल संतोष महाडिक, त्याचं पण निधन झालं काश्मीरमध्ये. आणि त्याची ती पत्नी स्वाती महाडिक आणि त्याची मुलं तिथे दिसत आहेत. आणि स्वातीसुद्धा नंतर सैन्यात सामील झाली, जवळजवळ 4 वर्षानंतर ती तुम्हाला तिथे दिसते आहे. भारताचे समुद्री रस्ता, भारताची समुद्री सुरक्षा, सागरी सुरक्षा याविषयी बोलायला वेळ नाही. भारताच्या वेगवेगळ्या सीमा ज्या असतात, भारत पाकिस्तान सीमांवरती काय होतं, सीमांवरती दहशतवादी आत यायचा प्रयत्न करतात, सीमांवरती इल्लिगल ट्रेड होतो, सीमांवरती स्मगलिंग केलं जातं, सीमांवरती आत बांगलादेशी येण्याचा प्रयत्न करतात, ड्रग्ज आणले जातात वगैरे वगैरे. तर म्हणून जर आपल्याला हे थांबवायचं असेल तर आपल्याला आपल्या सीमा ज्या आहेत त्या सुरक्षित कराव्या लागतील. मग ती भारत पाकिस्तान सीमा असो की भारत भूतान सीमा असो की भारत बांगलादेश सीमा असो. आणि भारत बांगलादेश सीमा किंवा भारत म्यानमार सीमा ही भयंकर आहे, कारण आज जवळजवळ 4 ते 5 कोटी बांगलादेशी हे भारतामध्ये आहेत. भारताची समुद्री सुरक्षा हा एक वेगळा विषय आहे, परंतु आता ही सुरक्षा बऱ्यापैकी सुधारली आहे. परंतु सध्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज आणि खोट्या नोटा या समुद्राच्या बाजूनी आत येत आहेत. आणि समुद्रावरती आपली महानगरं आहेत, तिथे आपले पेट्रोलचे कारखाने आहेत, तिथे आपले न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत वगैरे वगैरे. तर ही सगळी आपल्या देशाची आजची परिस्थिती आहे. आणि 2 मिनटापुरतं फक्त काश्मीर, कारण काश्मीर हा विषय पुन्हा पुन्हा येतो. जो हिरव्यामधला भाग आहे तो आहे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर, जो पाकिस्तानकडे गेला 47 साली. जो लालमध्ये भाग आहे तो काश्मीरचा अक्साई चीनचा भाग, जो 61 साली चीनने आपल्याकडनं हिसकावून घेतला. आणि मधला जो भाग आहे तो भारतीय काश्मीर, त्याच्यामध्ये लडाख वरती आहे आणि बाकी काश्मीर आणि इतर भाग आहेत. आणि सध्या जो काश्मीरचा भाग आहे जिथे गडबड सुरू आहे ती आहे तो भाग आहे काश्मीरचं खोरं. हे झेलम नदीचं खोरं आहे आणि खोऱ्याच्या आजूबाजूला डोंगर आहेत. 130-140 किलोमीटरची लांबी आहे आणि 30 ते 40 किलोमीटरची रुंदी आहे. तर आज जो दहशतवाद आहे या खोऱ्यापुरता सीमित आहे, हे कळायला पाहिजे. आणि दहशतवादी घुसखोरी कसे करतात तर तुम्हाला दाखवतं की ही आहे भारत पाकिस्तान सीमा. डाव्या साईडला पाकिस्तान, उजव्या साईडला भारत. दहशतवाद्यांना पहिले रिक्रुटमेंट केलं जातं, मग त्यांचं ट्रेनिंग केलं जातं, त्यांचं फंडिंग केलं जातं, त्यांना उग्रवादी बनवलं जातं. मग त्यांचं ट्रेनिंग 6-7 महिन्यानंतर पूर्ण झालं की त्यांना रात्रीच्या वेळेला भारताच्या आत घुसवलं जातं. आणि रात्रीच्या वेळेला भारत पाकिस्तान सीमेवरती सैन्य हे ॲम्बुशमध्ये म्हणजे घात लावून बसलेलं असतं. आणि जवळजवळ 95% सैनिक जे आहेत ते इथेच मारले जातात. एक 5% सैनिक आत जाऊ शकतात.
ईशान्य भारतामध्ये बंडखोरी होती, नागा बंडखोरी वगैरे किंवा मिझो बंडखोरी. आता जवळजवळ त्याचं कंबरड तुटलेलं आहे, परंतु त्याला चीन पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतो आहे, एवढंच फक्त आपल्याला माहिती पाहिजे. आणि जे बाकीच्या भारतातला जो दहशतवाद होता तो आता तर जवळजवळ तो संपलेलाच आहे. आता ते होण्याची शक्यता फारच कमी आहे. परंतु जे सध्याचं जे मोठं आव्हान आहे ते म्हणजे बांगलादेशी घुसखोरी प्रचंड प्रमाणामध्ये होते आहे. आज महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये बांगलादेशी आहेत, पुण्यामध्ये आहेत, नांदेडमध्ये असावेत, सगळ्या ठिकाणी आहेत. आणि जिथे रेल्वेचं काम होतं, जिथे रस्ते बांधले जातात, जिथे मोठे बिल्डिंगचं काम होतं, त्याला आपण लेबर काम म्हणायचं, तर तिथे तुम्हाला ते दिसतील. कोकणामध्ये ते मासेमारीला जातात, तर त्यांना पकडणं, त्यांना शोधणं, त्यांना परत पाठवणं हे आपलं काम आहे. जे काम चालू आहे, पण त्याच्यामध्ये जेवढं यश मिळायला पाहिजे तेवढं ते काही यश ते मिळत नाही. ओके, आता मी अजून काही हिरो दाखवतो. हा माझ्याच बटालियनचा हवालदार चंद्रभान पवार, हा उरीमध्ये गेला. त्याला सेना मेडल करेक्शन शौर्यचक्र गॅलंट्री त्याला त्यावेळेला मिळालं होतं. हा शहीद झाला होता. आणि दुसरा ज्याला कीर्तिचक्र मिळालं होतं हा होता त्यावेळेला हवालदार संतोष राळे. आपण जर बघाल तर त्याला त्यावेळच्या ज्या राष्ट्रपती होत्या श्रीमती प्रतिभाताई पाटील ते त्याला अवॉर्ड देत आहेत. तो आता जिवंत आहे. आणि हे आम्हाला मिळालेली काही अवॉर्ड्स वगैरे, युनिट सायटेशन, युनिट ॲप्रिसिएशन. आणि मग काही आता प्रश्न विचारला जातो की ज्यांना तुम्ही ओळखता का, म्हणजे बस स्टेशनवरती वगैरे फोटो लावलेले असतात की तुम्ही यांना ओळखता का, तर तुम्ही त्यांना ओळखता का? बरं, तो मीच आहे. ठीक आहे. बरं, हे आम्हाला जे युनिट सायटेशन मिळालं होतं त्यावेळेचा तो फोटो आहे. त्यावेळेचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत. आणि त्यावेळेला जे आमचे सुभेदार मेजर होते विष्णू गावलकर ते आहेत. आणि जनरल वेदप्रकाश मलिक, तर त्यावेळेला ते युनिट सायटेशन घेतानाचा तो फोटो आहे. तर असे हे सैनिक, शूर सैनिक असतात म्हणून देश सुरक्षित राहतो. तर काही अजून शूर सैनिक, हा कपिल असं नाव होतं. हा वयाच्या 24व्या वर्षी यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. आणि त्याची आई आणि त्याची बहीण तुम्हाला तिथे दिसू शकते. त्याच्यानंतर हा जो एक अवजित सिंग, हा माझ्या मित्राचा मुलगा होता. म्हणजे त्याचे जे वडील होते त्यांनी माझ्याबरोबर सर्व्हिस केली होती. त्याच्या डोक्यातनं गोळी गेली होती, परंतु तो वाचला. म्हणजे डॉक्टर्स खूप चांगले असतात आर्मीचे काही काही ठिकाणी. आणि तो आता सध्या तो त्याच्या बटालियनचं कमांड करतो आहे. आणि हा एक भंडाराचा हिरो मेजर प्रसाद मोहरकर. तर त्यावेळेला त्याच्यावरती मी एक आर्टिकल लिहिलं होतं की अर्ध्यावरती डावा उलटाला अधुरी एक कहाणी, भातुकलीतल्या खेळांमधली राजा एक राणी. तर ती त्याची पत्नी तुम्हाला त्याच्या मागे, जर तुम्ही बघाल ती जी शवपेटी आहे त्याच्या मागे तुम्हाला ती दिसेल. तर ते आहे. एक मला घड्याळ जरा थोडं मला वाटतं जास्त वेगाने चालू आहे इकडे. ते 4 दाखवते की 4 वाजता आहेत म्हणजे. ठीक आहे. मीडिया, एक नेपोलियन नावाचे सेनापती होते, त्यांनी म्हटलं होतं काही 100 वर्षापूर्वी की दुष्प्रचार करणारी 4 वर्तमानपत्रे ही 10,000 शत्रू सैनिकांपेक्षा जास्त ताकदवान असतात. तर नेपोलियनला विचारावं लागेल की मग टी व्ही चॅनलचं काय, की ज्या बातम्या देणारे टी व्ही चॅनल असतात ते किती शत्रू सैनिकांच्या बरोबर असतात किंवा असतात. आपल्या मीडियामध्ये, मग ते प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो की सोशल मीडिया असो, अनेक वेळा दुष्प्रचार केला जातो, चुकीच्या बातम्या दिल्या जातात. भारताला भवितव्य नाही, भारतात सगळं चुकीचं घडतं आहे, असं अजिबात नाही. भारताला भवितव्य आहे. भारताची प्रगती बऱ्यापैकी होते आहे. आज आपली इकॉनॉमी फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. सगळ्या जगामध्ये रिसेशन येतं आहे, पण आपण पुढे जातो आहे. परंतु एक ॲटमॉस्फिअर क्रिएट करायचं की या देशाला भवितव्य नाही. आपल्यावरती विश्वास, स्वतःवरती विश्वास असायला पाहिजे. आपल्या सैन्यावरती किंवा जे आपले पॅरामिलिटरी फोर्सेस त्याच्यावरती विश्वास असायला पाहिजे. आणि त्याच्याहून जास्त महत्त्वाचं की आपल्या देशावरती विश्वास असायला पाहिजे की आपण एक देश म्हणून नक्कीच पुढे जाऊ शकतो, प्रोव्हायडेड आपण जर काहीतरी काम केलं तर. म्हणजे एक प्रश्न जो विचारला जातो की अच्छे दिन आने वाले है की नाही, तर त्याचं उत्तरही यायलाच पाहिजे. अच्छे दिन पहिले भारतात यावे, त्यानंतर पाकिस्तानकडे जाऊ शकतात म्हणजे. आणि ते आणणार कोण? 47 साली ब्रिटिश लोक परत गेले होते गेटवे ऑफ इंडियामधनं. त्यांना आपण सांगू शकत नाही की त्याच गेटवे ऑफ इंडियातून तुम्ही परत या आणि आमच्यावरती राज्य करा. ठीक आहे ना. नक्षलवादी मध्य भारतात राज्य करायला तयार आहेत, काश्मीरमध्ये जिहादी तयार आहेत,
परंतु आपण इलेक्ट केलेलं सरकार आपल्यावरती राज्य करेल आणि त्यांनाच हा देश चालवायचा आहे आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक सामान्य नागरिकांनीसुद्धा चांगलं काम करायचं आहे. चीन अनेक असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो की चीन हे 8 फूट किंवा 9 फूट उंच आहे. नाही, चीनमध्ये सोशल मीडिया नाही. चीनचा नंबर 1 शत्रू कोण? तर त्यांचे स्वतःचे नागरिक. मी पुन्हा रिपीट करतो, चीनचा सर्वात मोठा शत्रू कोण? तर त्यांचे स्वतःचे नागरिक. म्हणजे चीन पोलिसांवरती जो खर्च करतो आणि जो खर्च त्याच्या सैन्यावरती करतो, सैन्य हे बाहेरच्या शत्रूशी लढण्याकरता असतं आणि पोलीस जे आहेत ते आतल्या शत्रूशी लढण्याकरता असतं. तर चीन आज चौपट खर्च त्यांच्या पोलिसांवरती करतो. म्हणजे त्यांना जे शत्रू आहेत त्यांना वाटतं की शत्रू त्यांचे आतले आहेत आणि ते खास त्यांचे नागरिक. चीन हा अत्यंत कर्जबाजारी आहे. त्याच्याविषयी जास्त बोलायला वेळ नाही. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात विषमता आहे. चीनमध्ये खूप राग आहे शी जिनपिंगविषयी. आणि ज्यावेळेला हे झालं होतं टायनामेन स्क्वेअर नावाचा प्रकार, तर त्यावेळेला 10,000हून जास्त लोकांना चीननी मारलं होतं. आज चीनमध्ये जो शिनजियांगचा प्रांत आहे तिथे तरी 20 लाखाहून जास्त मुसलमानांना कैदेत टाकलेलं आहे. तिबेटमध्ये ते अत्याचार करता आहेत. तर हे सगळं चालू आहे. तर मला वाटतं या 1-2 मी शेवटच्या स्लाईड दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मग थोडंसं मी चीनविषयी 1-2 मिनटं बोलीन आणि त्यानंतर काही आपण 10-12 प्रश्न थोडेसे प्रश्न घेऊ शकतो. तर आपलं ब्रीदवाक्य काय असायला पाहिजे? ब्रीदवाक्य असायला पाहिजे की मी देशाकरता काय करू शकतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, फ्री इलेक्ट्रिसिटी पाहिजे, फ्री वॉटर पाहिजे, टॅक्स कमी व्हायला पाहिजे, पेट्रोलच्या किमती कमी व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते म्हणजे अरे मग सरकारला उत्पन्न कुठे मिळणार, सरकार खर्च कसा करणार, त्याच्याविषयी चिंता नाही. ठीक आहे. तर देशाची सुरक्षा, देशाचा सन्मान, देशाचं क्षेमकुशल सर्वात प्रथम नेहमीच आणि प्रत्येक वेळी, आणि तुमची स्वतःची सोय, तुमचा स्वतःचा आराम, तुमची स्वतःचं हे नेहमीच शेवटी असायला पाहिजे. आणि हे जे वाक्य आहे हे आपल्याला सांगतं की जर आपल्यासमोर जी असलेली सुरक्षेची आव्हानं आहेत ती जर आपल्याला थांबवायची असतील तर त्याकरता आपल्याला सीमाचं रक्षण करायला पाहिजे, त्याकरता आपल्याला देशाचे आतले दहशतवादी मारायला पाहिजेत. परंतु सरकार चांगलं पाहिजे, नेतृत्व चांगलं पाहिजे. परंतु लास्ट ओळ वाचा की देशभक्त आणि क्रियाशील नागरिक. पुन्हा रिपीट करतो, देशभक्त आणि क्रियाशील नागरिक. म्हणजे नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी म्हणून होणार नाही, काहीतरी करायला पाहिजे. काय करायचं? देशाकरता अन्नधान्य तुम्ही शेतकऱ्यांकडनं घ्या. देशाकरता पाणी, तुम्हाला इथे तर पाण्याचा प्रॉब्लेम नाही, पण थोडं पुढे गेलं की औरंगाबादला पाणीच मिळत नाही. म्हणजे महिन्यातनं एकदा पाणी येतं. पाणी वाचवा, देशाकरता इलेक्ट्रिसिटी वाचवा, देशाकरता इंधन वाचवा, देशाकरता जी तुम्ही पेमेंट करता ही डिजिटल पेमेंट करा. म्हणजे गुगल पेनी किंवा यानी कॅश पेमेंट करू नये. कॅश पेमेंट का करू नये? कारण कॅश पेमेंट जी होते ती जवळजवळ त्याच्यावरती कर वगैरे भरला जात नाही. जी तुम्ही डिजिटल पेमेंट करता ती बँकमध्ये जाते आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती जो कर आहे तो व्यापारी असतो की कोण असतो तो चुकवू शकत नाही. हे लक्षात असायला पाहिजे. याच्याशिवाय दुष्प्रचार युद्ध, अपप्रचार युद्ध याचा बळी पडू नका. याच्याशिवाय चीनी गोष्ट कुठलीही विकत घेऊ नका. स्वदेशीवरती जास्त विश्वास ठेवा. देशात बनणाऱ्या गोष्टी याचा वापर याच्यावरती जास्त लक्ष ठेवा. आणि सध्या इथे मला महिला वर्ग खूप मोठा दिसतो आहे आणि आपल्याला कल्पना पाहिजे की जे आपलं यावर्षीचं बजेट आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त 2 गोष्टींवरती प्रचंड खर्च होतो. म्हणजे आपला जवळजवळ एक 40-50% बजेट हे इंधन विकत घेण्यावरती खर्च होतं, म्हणजे कच्चं तेल. आणि तुम्हाला दुसऱ्या गोष्टीचं नाव ऐकून कमाल वाटेल की जवळजवळ 20-25% जी आपली आयात आपण करतो आहे ती आहे सोन्याची आयात. मी रिपीट करतो, सोन्याची आयात. आणि सोनं आणि स्त्री वर्गाचा भयंकर संबंध असतो. तर तुम्ही 4-5 वर्ष जर सोनं विकत न घ्यायचं ठरवलं तर जरा बरं होईल. दागिने तयार करायचे, काही तयार करायचं ते थोडंसं जरा डिले करा. कारण मोठ्या प्रमाणामध्ये जे आपलं फॉरेन एक्सचेंज आहे ते तिथे वापरलं जातं. मागच्या वेळेला मी सांगायचा प्रयत्न केला तर माझी बायको मला म्हणाले की असल्या फालतू गोष्टी लोकांना सांगत जाऊ नकोस, कोणी तुला ऐकणार नाही वगैरे. परंतु सोनं ही एक इसेन्शियल आयात नाही, एवढं आपल्याला कळायला पाहिजे. तेल आपण थांबवू शकत नाही कारण तेल हे आपल्याला वाहतुकीकरता लागतं. तर अशा काही गोष्टी असतात की चीनी गोष्टी नको त्या गोष्टी घेऊ नका. ठीक आहे. ज्या गोष्टी इसेन्शियल आहेत त्या सगळ्या भारतीयच घ्या.
तर भारताची एक मी तुम्हाला दाखवतो की चीनवरती काय काय घेऊ नका. चीनच्या अनेक गोष्टी आहेत त्या घेऊ नका. मी तुम्हाला याची हे पाठवीन. तुम्हाला मी एक गंमत सांगतो की आपण 600 कोटी रुपयाची अगरबत्ती चीनमधनं आयात केली मागच्या वर्षी. आता अगरबत्ती किंवा उदबत्ती हा काय आयात करण्याचा विषय आहे का? असं वाटतं कोणाला आयात करायला पाहिजे? वाटेल तेवढं इथे बनतं, मग ती चीनमधनं कशाला आणली? ठीक आहे ना. आपण फटाके अजूनसुद्धा चीनमधनं आणतो, सरकारने त्याला बॅन केलं आहे. आपण दिवाळी असो की दसरा असो जे लाईट वगैरे लागतात ते आपण चीनमधनं आणतोय, ते सरकारने बॅन केलेलं आहे, पण तरी पण ते येतं. आता मुख्य जे आहे की चीनी इलेक्ट्रॉनिक आयटम्स कुठलेही वापरू नका. चीनी मोबाईल असो की चीनी लॅपटॉप असो की चीनी काही असतो, कारण त्याच्यामुळे आपली माहिती जी आहे ही प्रचंड प्रमाणामध्ये चोरी केली जाते आहे. तर मी आता हे सगळं बोलायला वेळ नाही आहे म्हणून मी सगळं हे सोडून देतो आणि फक्त आपल्या 2 मिनटं दाखवण्याचा प्रयत्न करतो की चीन आपल्या विरुद्ध काय करतो आहे. थोडं याच्याविषयी आपण जरा बोलण्याचा प्रयत्न करू. एक आहे नक्षलवाद किंवा माओवाद. प्रचंड मोठा प्रकार होता हा. आता सध्या त्याची पुष्कळ त्याच्यावरती सरकारने कंट्रोल केलेला आहे आणि सध्या नक्षलवाद फक्त या राज्यामध्ये पसरलेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचा गडचिरोली जिल्हा आहे. आणि सध्या हा जो मधला भाग आहे अबुशबाडचं जंगल किंवा दंडकारण्य, तिथे नक्षलवादी आहेत. तर त्यांना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्यांना मारायलाच पाहिजे. कसं करायचं याच्याविषयी बोलायला वेळ नाही आहे. ईशान्य भारतातली बंडखोरी पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, ती थांबवायला पाहिजे. परंतु बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर आहे. कुठल्याही बांगलादेशीला काम देऊ नका. या सगळ्या बांगलादेशींकडे म्हणजे आत्ताच एक रिपोर्ट आला होता की जेवढे बांगलादेशी पकडले गेले सगळ्यांकडे जी सरकारी डॉक्युमेंट असतात ती होती. सरकारी डॉक्युमेंट म्हणजे काय? आधार कार्ड. सरकारी डॉक्युमेंट म्हणजे रॅशन कार्ड. सरकारी डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट किंवा इतर. अनेक भारतीयांकडे ही डॉक्युमेंट नाही आहेत पण त्यांच्याकडे आहेत. तर असे अनेक लोक आहेत, अशा अनेक संस्था आहेत, असे अनेक नेते आहेत की जे त्यांना सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट बनवून देतात. असे नेते कोण आहेत माहिती येऊ शकते. त्यांच्यावरती बहिष्कार घाला, हे करा, कारण हा एक भारताला लागलेला कॅन्सर आहे. एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छितो. तर आपण बांगलादेशींना ओळखायला पाहिजे, त्यांना शोधायला पाहिजे, पोलिसांना माहिती द्यायला पाहिजे आणि त्यांना भारताच्या बाहेर काढायला पाहिजे. हे सगळं महत्त्वाचं आहे. तर म्हणून सगळ्या राजकीय पक्षांना विचारा की तुमचं काश्मीरवरती धोरण काय आहे. त्यांना विचारा की बांगलादेशी जर तुम्ही सत्तेमध्ये आला तर तुम्ही बांगलादेशींना पकडणार का? तुम्ही दहशतवाद्यांना मारणार का? तुम्ही म्हणजे जे राष्ट्राच्या दृष्टीने जी कामं करावी लागतात ती करणार का? तुमची पॉलिसी क्लिअर करा. आज जेवढे भारतीय राजकीय पक्ष आहेत त्यांचे जाहीरनामे निवडणुकीच्या वेळेला पब्लिश होतात. फक्त एकच राजकीय पक्ष आहे जो म्हणतो आम्ही बांगलादेशी पकडू. बाकी कुठलेही राजकीय पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लिहायलासुद्धा तयार नाही की आम्ही बांगलादेशी पकडू. आता तुम्ही ठरवा की कोणाकडे बघायचं कोणाकडे नाही बघायचं वगैरे वगैरे. ओके. आणि भारतासमोर असलेली इतर अनेक आव्हानं आहेत ज्यामध्ये VIP सिक्युरिटी हा एक मोठा महाभयंकर प्रकार आहे. VIP फार महत्त्व या देशात दिलं जातं आणि सामान्य नागरिक असुरक्षित राहतात. अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा, सायबर सिक्युरिटी, माहिती युद्ध, नैसर्गिक आपत्ती, ही अशी अनेक आव्हानं आहे. परंतु 4 वाजलेले आहेत म्हणून मी आता मला वाटतं आता इथे थांबणारच आहे. सायबर दहशतवाद, इतर ठिकाणी जैविक दहशतवाद वगैरे वगैरे. शेवटच्या या 2 स्लाईड्स की एक शब्द वापर पानिपत झालं म्हणजे काय? पानिपत झालं म्हणजे ज्या वेळेला मराठा पानिपतच्या लढाईत लढायला गेले तर त्यावेळेला जे इतर भारतीय राजे होते ते त्यांनी त्याला मदत केली नाही. शीख राजे होते, राजपूत होते, अहिर होते, कुमाऊ होते वगैरे वगैरे. आणि आज नेमकं तेच होतं की राजकीय पक्ष जे विषय महत्त्वाचे देशाकरता आहेत सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्यावरती बोलायलाच तयार नाही. नंतर सत्तेमध्ये येथली कारवाई काय करेल तो प्रश्न वेगळाच आहे, पण बोलायला पण तयार नाही. तर जोपर्यंत आपली एकी होत नाही, जोपर्यंत आपण सगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन सगळा समाज एकत्र होऊन लढत नाही तोपर्यंत हा देश सुरक्षित होणार नाही. आणि एक असं म्हणणं होतं की एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी म्हटलं होतं की भारताकडे सामरिक नीती नाही, भारतीय सरळ विचार करू शकत नाही. म्हणजे पण त्याचं म्हणणं चूक होतं. भारताची सामरिक नीती जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे आपली पॉलिसी काय होती
की आपल्या जर डाव्या गालावर थप्पड मारली तर आपण उजवा गाल पुढे करायचो. म्हणजे पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला, नाही नाही आपण नाही करायचं, काही करायचं नाही, कारण पाकिस्तान नंतर सुधारेल वगैरे वगैरे. तर हे अशा प्रकारची ही जी संस्कृती होती ती आता थांबली आहे का? तर त्याचं उत्तर आहे थोड्याफार प्रमाणात थांबली नक्कीच आहे. दहशतवादाची जी मुळं आहेत ही पाकिस्तानमध्ये आहेत, चीनमध्ये आहेत, बांगलादेशमध्ये आहेत, म्यानमारमध्ये आहेत. ती मुळं कापायला पाहिजे. त्याच्यानंतर इतर अनेक गोष्टी कराव्या लागतील की ज्यामध्ये आक्रमक परराष्ट्र धोरण, मागच्या घोडचुका सांभाळा, सामर्थ्यवान सरकार निवडा, सगळ्या आधी एकत्र येऊन काम करा. आणि या सगळ्यामध्ये सामान्य नागरिकाचं जे काम आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याला काय पाहिजे हे आता वेळ अभावी मी सांगू शकत नाही. त्याची जी यूट्यूबची जी लिंक आहे मी आपल्याला पाठवीन, तुम्ही ते बघा तिथे, कारण ते जवळजवळ 30-40 मिनटाचं आहे ते, की रोजच्या जीवनामध्ये एक सामान्य नागरिक देशाकरता काय करू शकतो. कारण आपण काही एकदम ब्रह्मचारी नाही किंवा हे नाही की सगळं सोडून देऊन फक्त देशाचं काम करत राहायचं. परंतु युवकांना गरज असते रोटी कपडा मकानची. थोडे जे सिनियर असतात त्यांना थोडा जास्त वेळ असतो. तर त्याप्रमाणे आपल्याला जे शक्य असेल तर देशाकरता काहीतरी पॉझिटिव्ह काम करा. आणि त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा मेसेज असा आहे की तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या त्या क्षेत्रामध्ये जागतिक दर्जाचं बना. शेतकरी असाल तर जपानच्या शेतकऱ्याहून चांगलं व्हा. जर तुम्ही शास्त्रज्ञ असाल तर तुम्ही अमेरिकेचे जे सायंटिस्ट आहेत त्यांच्या पुढे जा. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही सर्वश्रेष्ठ विद्यार्थी मानला जातो अर्जुन, की हा सर्वश्रेष्ठ विद्यार्थी होता, तर तुम्ही अर्जुनाच्या पुढे जा. जर तुम्ही प्राध्यापक असाल तर बेस्ट प्राध्यापकांना अवॉर्ड दिलं जातं द्रोणाचार्य अवॉर्ड. तर तुम्हाला द्रोणाचार्य म्हणायला पाहिजे की हे द्रोणाचार्याच्या पुढे गेलेले आहेत. म्हणजे वेगवेगळी क्षेत्रं आहेत. या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण जर जागतिक दर्जाचं बनलो तरच आपण चीनशी जे छुपं युद्ध त्याचं जे चाललेलं आहे ते जिंकू शकतो. तर यामध्ये सामान्य माणसाचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. मी इथेच थांबतो. जय हिंद. लॅपटॉप साईडला घ्या बंद करायला. ॲक्च्युली वेळेचा अभाव आहे, परंतु काही जे प्रश्न आलेले आहेत ते असे, सैन्यामार्फत हेरगिरीसाठी स्वतंत्र यंत्रणा असते का? सैन्यामध्ये हेरगिरी करायला स्वतंत्र यंत्रणा असते का? तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे नक्कीच असते. एक आमच्याकडे मिलिटरी इंटेलिजन्स म्हणून आहे, तर ते गुप्तहेर माहिती काढणे त्यांचं काम असतं. परंतु ज्यावेळेला आम्ही दहशतवादी विरोधी अभियानात लढलो तर त्यावेळेला असं लक्षात आलं की गुप्तहेर माहिती मिळवणं हे फार महत्त्वाचं काम असतं. कारण कधीतरी कुठेतरी केव्हा तरी दहशतवादी हल्ला होणार आहे, याला काय हे कळून काय फायदा नसतो. तर तुम्हाला नेमकं कळालं की या रस्त्यावरती या ठिकाणी सकाळी 8:05 हल्ला होणार आहे, तर तुम्ही त्याला ते थांबवू शकता. तर ज्याला मी म्हणतो नेमकी माहिती किंवा ॲक्शनेबल इंटेलिजन्स. तर त्याकरता आता बहुतेक सगळी युनिट्स आपल्या युनिट्समध्ये सुद्धा गुप्तहेर खात्याचे लोकांना तयार करतात आणि ती बऱ्यापैकी माहिती मिळवतात. आणि सैन्याचं जे इंटेलिजन्स आहे हे नक्कीच चांगलं आहे. दुसरं विचारलं होतं की सैन्य फक्त IB-वरतीच अवलंबून असतं का? तर थोडक्यात उत्तर नाही. IB हे फक्त एक एजन्सी झाली. आपल्याकडे जवळजवळ 15 इंटेलिजन्स एजन्सीज आहेत. IB म्हणजे इंटरनल सिक्युरिटी करता असतं. रॉ हे एक्सटर्नल सिक्युरिटी करतात, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. मग टेक्निकल इंटेलिजन्स म्हणून एक संस्था आहे, त्याचं नाव आहे NTRO, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, की जे सॅटेलाईटच्या मदतीने हे करतात. याच्याशिवाय सैन्यामध्ये आता अनेक प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञान इंडक्ट झालं. ड्रोन्स आहेत, सॅटेलाईट्स आहेत वगैरे, तर त्यांच्या मदतीने लक्ष ठेवलं जातं. म्हणजे विविध पद्धती आहेत आणि फक्त पण हे बोलायला वेळ लागेल. परंतु सैन्याचं स्वतःचं इंटेलिजन्स आहे. आणि आम्ही जसं आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक नागरिकांनी एक सैनिक बनण्याची गरज आहे, असं सावरकर म्हणत होते. स्वातंत्र्य सावरकर म्हणायचे की प्रत्येकाने एक सैनिक
बनायला पाहिजे. सैनिकचा अर्थ नांदेडमध्ये हातात बंदूक घेऊन फिरायचा असा त्याचा अर्थ नव्हता. तो सैनिकाचा अर्थ की आपल्या आजूबाजूला काय होतं आहे, कोणी बाहेरचा माणूस येतो आहे का, काही चुकीचं काम होतं का, याच्यावरती लक्ष ठेवायचं. तर तसं आम्ही म्हणतो की प्रत्येक सैनिक हा गुप्तहेरसुद्धा असायला पाहिजे. तर ते झालं तर तुमचा जो सैनिकाचा जो दर्जा असतो तो जास्त चांगला होतो. पण गुप्तहेर माहिती बऱ्यापैकी आहे, परंतु प्रत्येक वेळा तुम्ही नशीब म्हणजे तुमचं नशीब सगळ्यात चांगलं राहतं असं नाही. म्हणजे आम्ही गुप्तहेर माहितीच्या आधारेच एक अतिशय मोठा दारुगोळाचा साठा एका जंगलातनं शोधला होता. तर ती गुप्तहेर माहिती होती की या जंगलामध्ये या गुहेमध्ये एवढं सगळं ठेवलेलं आहे. दुसरं आहे की POK भारतात येण्यासाठी नेमक्या अडचणी कुठल्या आहेत आणि उपाययोजना कुठल्या आहे. POKला भारतात आणण्याला अनेक लोक फार उत्सुक आहेत. मला काय किंवा हे वाटतं की अरे पहिले ईशान्य भारतातली बंडखोरी थांबवा, नक्षलवादी थांबवा, 5 कोटी बांगलादेशी त्यांना बाहेर काढा, देशामध्ये जी असुरक्षितता पडली ती पहिले थांबवा, सायबर सिक्युरिटी ठीक करा, मग चीनी सीमा सुरक्षित करा. POKला थोडं हे करू शकतं ना, म्हणजे त्याच्यावर जास्त पुढे जात नाही. काल इनामदार साहेब आले होते, त्यावेळेस आम्ही 2-3 शब्द वापरले होते, ते इथे उच्चार केला जाऊ शकत नाही. पण पहिले इमिजिएट जी सुरक्षा ती पहिले ठीक करा. जास्त लांब उड्या मारायचा प्रयत्न करू नका. मिलिटरीली POK कॅप्चर करणं शक्य आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु ते झालं की मग पुढे काय? तुम्हाला वाटतं की पाकिस्तान दहशतवाद थांबवेल? जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे तोपर्यंत दहशतवाद थांबणार नाही. तरी पाकिस्तानचे जरी 4 तुकडे झाले तरी ते थांबणार नाहीत. तसं की तो राक्षस मारला गेला की त्या रक्तात नाचलं की नवीन राक्षस तयार व्हायचा, तसला तो प्रकार आहे. म्हणजे मी तुम्हाला एक असं पेसिमिस्टिक वातावरण निर्माण करू इच्छित नाही, परंतु ही जी लढाई पाकिस्तानशी आणि चीनशी आहे ही खूप वर्ष चालणार आहे. पहिली ही लढाई जिंका. खोट्या नोटा भारतात येत आहेत त्या थांबवा. सायबर तुमच्या इलेक्ट्रिसिटी ग्रीडवरती हल्ला केला होता तो थांबवा. तुम्ही तुमचं काय म्हणतात त्याला आता मध्ये एक ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ज्यांच्यावरती सायबर अटॅक झाला होता आणि 10 दिवस देशातलं सर्वात मोठं हॉस्पिटल बंद पडलं होतं. अरे पहिले ते थांबवा ना, कसलं POK घेऊन बसलं आहे. म्हणजे ज्या पहिल्या प्रायमरी गोष्टी आहेत त्या पहिले करा. POKला बघू शकतो आपण नंतर, परंतु प्रायोरिटी असायला पाहिजे. 370 कलम हटवल्यानंतर सध्याची परिस्थिती कशी आहे आणि समाज जीवनावरती त्याचा परिणाम काय झालेला आहे. काश्मीरमध्ये टुरिझम वाढलेलं आहे. काश्मीरमध्ये यावेळेला जवळजवळ 70 लाख टुरिस्ट हे काश्मीर खोऱ्यामध्ये गेले होते. काश्मीर खोऱ्याची लोकसंख्या 45 ते 50 ते 55 लाखाच्या आसपास काश्मीर खोऱ्याची लोकसंख्या आहे. जे तुम्हाला मी खोरं दाखवलं होतं, तो खोलगट भाग होता तिथे आज 70 लाख टुरिस्ट गेले होते. म्हणजे टुरिस्ट हे लोकसंख्येपेक्षा जास्त होते. तर टुरिझम छान वाढलेलं आहे. दुसरं, सरकारने 2 चांगल्या गोष्टी केल्या, ते म्हणजे अशा की पहिले काश्मीरचं नेतृत्व म्हणजे कोण, तर 5 किंवा 6 तिथे मेंबर ऑफ पार्लमेंट होते, ते नेतृत्व समजलं जायचं. आणि 88 मला वाटतं MLA म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे आमदार होते. तर म्हणजे 88 आणि 6 94 लोक यांना काश्मीरचं नेतृत्व समजलं जायचं आणि ते काय नीट वागत नव्हते, थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर आता आपण तिथे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिलच्या निवडणुका केल्या आहेत आणि 4,500 नवीन नेतृत्व आलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर आता आपण ज्या पंचायती इलेक्शन म्हणजे जे व्हिलेजची इलेक्शन होतात तीसुद्धा करायचा प्रयत्न करतो आहे, ज्याच्यामुळे प्रत्येक लेव्हलला नवीन नवीन नेतृत्व यायला वाव मिळेल आणि ते नेतृत्व होपफुली हे जास्त देशभक्त वगैरे असेल. डेव्हलपमेंटची कामं खूप होत आहेत. झोजिला कारगिलच्या खालती एक झोजिला नावाची खिंड, तिथे नितीन गडकरी एक बोगदा बनवत आहेत. ते झालं तर तो रस्ता 12 महिने उघडा राहील. रस्ते प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे सांगायचं झालं त्यात वेळ खूप जाईल, परंतु डेव्हलपमेंट ही खूप झालेली आहे. परंतु पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबेल का, तर त्याचं उत्तर मी मगाशी दिलेलं होतं की लो लेव्हल दहशतवाद म्हणजे कमी दर्जाचा दहशतवाद म्हणजे सॉफ्ट टार्गेट्सना मारणं, एखाद्या स्त्रीला मारणं, एखाद्या मुलाला मारणं, एखादा बॉम्ब फेकणं, एखादा ग्रेनेड फेकणं, ते चालू राहील. पण फक्त एवढंच की जो ते करेल तो दहशतवादी पुढच्या 6 महिन्याच्या आत मारला जाईल, एवढं नक्की. दहशतवादाचं जे आयुष्य आहे काश्मीरमध्ये ते 6 महिन्याहून जास्त नाही आहे. की जर दहशतवादी आयडेंटिफाय झाला
तो 6 महिन्यात त्याला मारलं जातं, परंतु पण नवीन तयार होतात. तर म्हणून ही लढाई वेळ लागेल याला, परंतु लो लेवल जे लढाई दहशतवाद आहे तो चालू राहील. सामान्य जीवन त्याच्यावरती परिणाम काय झाला? आता परिणाम तर चांगलाच होतो आहे. जे तिथे आमच्याकरता हेरगिरीचे काम करायचं तर तो आता तिथे BJPमध्ये सामील झालेला आहे. एक आमचा गुप्तहेर होता, तो आमच्याकरता दहशतवादी कुठली याचं काम करायचा तर तो आता BJPचा तिथे जे गुज्जर आघाडीचा तो मुख्य बनलेला आहे. त्याचं नाव अशरफ म्हणून आहे. तर लोक पुष्कळसे राज्यकारणामध्ये भाग घेत आहेत, डेव्हलपमेंटल प्रोसेसेसमध्ये भाग घेत आहेत. ते होतं आहे, त्यात काही डाऊट नाही आहे. आणि जे त्यांचे दहशतवादी आणि त्यांचे जे समर्थक होते, हुर्रियत कॉन्फरन्स वगैरे, त्यांना आता पूर्णपणे नलिफाय करण्यात आलं आहे. त्यांच्यावरती खूप म्हणजे जो कारण दहशतवाद जर तुम्हाला थांबवायचा असेल तर त्यांचा जो आर्थिक पुरवठा असतो तो थांबवायला पाहिजे. तो थांबवता आला तर त्यांना तुम्ही खूप हे करू शकता. आणि दुसरं, नवीन त्यांना रिक्रूट्स मिळायला नको. तर रिक्रूट्स कोण असतं? यंग मुलं. तर आता या काश्मीरच्या अनेक मुलांना आज काश्मीरच्या बाहेर शिकवण्याकरता आणलं जातं. म्हणजे मी कोकणामध्ये गेलो तर कोकणामध्ये तिथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जवळजवळ 100-150 मुलं होती, काश्मीरी मुलं. तर त्यांना दाखवलं जातं की काश्मीरच्या बाहेरसुद्धा जग आहे, तुम्ही बघा ते जग कसं दिसतं, तिथे प्रगती कशी होते आहे, आणि तुम्ही आमचे त्याला काय म्हणायचं मग पायनियर बना तशीच प्रगती करण्याकरता. तर पण ही प्रोसेस स्लो आहे. म्हणजे जी मानसिक लढाई आहे किंवा जे ज्याला आम्ही नॅरेटिव्ह वॉरफेअर म्हणतो किंवा ज्याला त्याची मन जिंकणं म्हणतो, ते त्याला वेळ लागतो. म्हणजे आपल्या पुराणामध्ये हे आहे की वाल्याचा वाल्मिकी बनला होता, पण तो एकच बनला होता, बाकीचे नाही बनले. ठीक आहे. तर प्रॉब्लेम आहे की बनतात वाल्मिकी, पण थोडा वेळ लागेल. म्हणजे ठीक आहे, म्हणजे एवढंच. धन्यवाद महाजन सर. आज सकाळीच व्याख्यानामध्ये श्री चारुदत्त बुवांनी सांगितलं की या क्रियावांच पंडिता, आणि मला वाटतं की या सगळ्या विषयांवरती अधिकारवाणीने बोलण्यासाठी श्री महाजन सरांइतका क्रियावान पंडित आपल्याला शोधून सापडणं अवघड आहे. त्या कॉफिनमध्ये तिरंग्यामध्ये गुंडाळून आलेल्या आपताच्या समोर उभे असलेले नातेवाईकसुद्धा आपण पाहू शकत नाही. या लोकांनी आपल्यातर्फे या आहुती दिलेल्या आहेत आणि खरोखर वाघाचं काळीज सांभाळणारी ही माणसं आहेत. आणि अशी एक म्हण आहे की वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर. म्हणजे एक काळाचा योद्धा होता असं म्हणायचं नसतं, ते योद्धा आयुष्यभराचा असतो. आणि सर अजूनही त्यांच्या पद्धतीने हे सगळं युद्ध सुरू ठेवून आहेत. ज्या ज्या ठिकाणी प्रतिकार करावा असं वाटतो त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीने श्री महाजन सरांचा प्रतिकार चाललेला आहे. त्यांचं हे कार्य अशाच पद्धतीने पुढे चालू राहावं अशी त्यांना शुभेच्छा देऊ. आपल्या प्रतिष्ठानतर्फे पोलीस दलामध्ये DYSP म्हणून सेवानिवृत्त झालेले, राष्ट्रपती पदक प्राप्त केलेले DYSP श्री नांदेडकर साहेब आहेत. मी त्यांना विनंती करतो की प्रतिष्ठानतर्फे त्यांनी महाजन सरांचा सत्कार करावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पाऊण तासाचा चहापानासाठी ब्रेक आहे, विश्रांती आहे. बरोबर 5 वाजता हरिभक्तीपारायण श्री चारुदत्तबुवा अफळे यांच्या कीर्तनाला सुरुवात होईल. चहापानाची व्यवस्था सकाळप्रमाणे सर्वांसाठी केलेली आहे. सर्वांनी चहा कॉफीचा आस्वाद घ्यावा आणि ठीक 5 मिनटं आधी सभागृहामध्ये येऊन शिस्तीने स्थानापन्न व्हावं.